नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, एकेकाळी प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध असलेलं पुणे शहर सध्या ट्रॅफिकच्या जाळ्यामध्ये अडकलंय. हिंजवडी IT पार्कमधील गाड्यांचं जाळं हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय. इन्फोसिस, विप्रो, टाटा, महिंद्रा यांच्यासारख्या बड्या कंपन्या तसंच शेकडो IT कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी जवळपास रोजच या ट्रॅफिक जॅमच्या चक्रव्यूहामध्ये अडकतात. वाहतूक कोंडीत म्हणजेच ट्रॅफिक जॅममध्ये प्रत्येकाचे जवळपास रोज 1.5 ते 2.5 तास वाया जातात. पावसाळ्यात तर समस्या ही आणखीनच गंभीर होते. या ट्रॅफिक जॅमच्या जाचाला कंटाळून जवळपास 37 कंपन्या या स्थलांतरित झाल्यात. यातील अनेक कंपन्यांच्या स्थलांतराच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने दिलेली आहे. तर मग अशा पद्धतीनं आता यापुढे नक्की काय होईल आणि सरकार यावरती कशा पद्धतीने तोडगा काढेल हे पाहणं जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, यावर तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.